श्रावण महिन्यात प्रत्येक घरात विविध धार्मिक विधी व पूजा अर्चा मोठ्या श्रद्धेने पार पडतात। या धार्मिक विधींनंतर निर्माण होणारे निर्माल्य इतरत्र पडून त्याची विटंबना होऊ नये, तसेच परिसर स्वच्छ व निर्माल्यमुक्त राहावा या उदात्त हेतूने प्रभाग क्रमांक 4 मध्ये निर्माल्य संकलनासाठी विशेष घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे। या विशेष निर्माल्य संकलन घंटागाडीचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 4 च्या नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेविका ऐश्वर्या साखरे, नगरसेवक विनायक विटकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। श्रावण महिन्यात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पूजा, धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्यातून निर्माण होणारी फुले, हार, पत्री आदी निर्माल्य योग्य पद्धतीने संकलित करून त्याची धार्मिक भावना जपली जावी आणि परिसरात स्वच्छता राखली जावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। श्रावण महिना सुरू आहे। या महिनाभरात सर्व माता भगिनी जे पूजा मनोभावे करतात, त्या पूजेचं जे साहित्य दुसऱ्या दिवशी निर्माल्य असतं ते कचरा गाडीत जाऊ नये यासाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही 4 नगरसेवकांनी आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी एक विशेष अशी गाडी तयार केली आहे, जी गाडी फक्त श्रावण सोमवारी पूजा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी संपूर्ण प्रभागात फिरून हा सगळा निर्माल्य एका स्वच्छ धुवून घेतल्या गाडीत गोळा करून त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते। सोलापूर शहरात हा प्रयोग आम्ही प्रथमच करीत आहोत। प्रभाग 4 येथे श्रावण महिना चालू असल्यामुळे जे माता भगिनी पूजेचं साहित्य कचराकुंडीच्या इथं आणून टाकतात, त्याच्यासाठी म्हणून जे पूजा सोमवारी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य करण्यासाठी ही घंटागाडीची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक म्हणजे माझ्या प्रभागातील प्रभाग 4 मध्ये आम्ही 4 नगरसेवकांनी ठरवून ही गाडी कचराकुंडीमध्ये त्याचं पावित्र्य संपुष्टात येऊ नये आणि त्यामुळं हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। सोमवारी जो पूजेचा म्हणजे श्रावण महिन्यातली जी काही पूजा असेल त्याचं विल्हेवाट या गाडीमध्ये ते सगळं टाकण्यासाठी या कचरा घंटागाडीचा उपयोग केला जाईल। नवीन घंटागाडीचं आम्ही नियोजन केलेलं आहे। येणारा श्रावण महिना चालू आहे। आता श्रावण महिन्यानंतर अनेक असे सण आहेत। या सणामध्ये पूजा अर्चा आपल्या महिला करून ते पूजेचं जे साहित्य असतं ते साहित्य कचराच्या गाडीत टाकण्याऐवजी आम्ही 4 नगरसेवकांचा एक संकल्प आहे, नवीन गाडी स्पेशल ते निर्माल्य एकत्र करण्यासाठी पूर्ण मंगळवार आणि शनिवार असं या आठवड्याभरात 2 दिवस पूर्ण वार्डात फिरून ज्यांचे हार, जे पूजेचे साहित्य आहेत ते एकत्र करण्याचं संकलन करून ते एका तलावात आम्ही टाकण्याचं नियोजन आहे आणि असं सर्व सोलापुरातही व्हावं असं मी इच्छा व्यक्त करतो। श्रावण महिन्यानिमित्त निर्माल्य टाकण्यासाठी नवीन गाडीचे उद्घाटन झालेलं आहे आज आणि प्रभाग 4 मधल्या सगळ्या नागरिकांनी याचा लाभ व्हावा आणि सगळं कुठेही निर्माल्याचं पावित्र्य भंग होऊ नये यासाठी आपण ह्या गाडीचा उपयोग करतो। नागरिकांनी निर्माल्य रस्त्यावर अथवा कचऱ्यामध्ये न टाकता घंटागाडीकडेच सुपूर्द करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। नागरिकांच्या सहकार्याने निर्माल्याचे योग्य संकलन होऊन स्वच्छ आणि सुंदर परिसर राखण्यास मदत होणार आहे।